आपण देवळात जातो, पाया पडतो. तिथे मी देव बघतो. पण मला अनुभवायचं आहे देव. तर त्यासाठी काय करावं लागतं? तुम्ही आधी ईश्वर म्हणजे काय, व्याख्या काय करता तुम्ही जो ईश्वराची? जग चालवणारा आहे, ज्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली आहे. आपल्या आयुष्यात जे घडतंय त्या गोष्टी त्याच्या मार्फत होत आहेत. बरोबर. त्याच्यावर आपला काही अंशी अधिकार नाही आणि आपण ह्या जगाचा एक छोटासा अंश आहोत आणि आपण इथे काही बदल घडवणार नाही आहोत. आपण एक भाग आहोत फक्त त्याचा. बरोबर, एकदम बरोबर आहे. आणि तुम्हाला आध्यात्मिक बैठक असल्यामुळे तुम्ही ते एवढं सांगितलं. नाहीतर तुम्ही हेच सांगितलं असतात, ईश्वर म्हणजे विष्णू, राम, कृष्ण. कृष्णानं पण गीतेमध्ये सांगितलं आहे, भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, माझ्यात बघ, तू ज्या कृष्ण म्हणून ज्याला समजतोस, तू माझ्यात बघ, म्हणजे तुला कळेल तो मी आहे. याचा अर्थ काय, कृष्णामध्ये पण रामामध्ये पण जे एक आत्मस्वरूपामध्ये तत्व आहे त्याला ईश्वर म्हणतात, की जे चैतन्यमय आहे, ते निर्गुण आहे, ते सगुण आहे, ते कुठे नाही अशी जागा नाही. म्हणजे आपण फक्त एक आपली पृथ्वी समजत असतो, असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि ही पृथ्वी एका आपल्या ह्या ब्रह्मांडामध्ये मंदाकिनी नावाची जी आकाशगंगा आहे, या आकाशगंगेतली ही पृथ्वी अशा असंख्य आहेत. म्हणून देवाला वर्णन करताना बघा काय म्हणतो आपण, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. म्हणजे विज्ञानानं सांगितलं आहे की अनंत आकाशगंगा आहेत. ते आमच्या अध्यात्मानं हजारो वर्षापूर्वी म्हणजे विज्ञानाच्याही अगोदर सांगितलं आहे की अनंत कोटी आकाशगंगा आहेत, म्हणजे ब्रह्मांड आहेत आणि प्रत्येक आकाशगंगेमध्ये अनेक ग्रहतारे आहेत. आता ज्याला आपण एक सूर्य मानतो, हा मंदाकिनी आकाशगंगेतला तुम्ही सूर्याशी बोलताय. अशा अनंत सूर्य आहेत आणि त्यांना व्यापून जो उरलेला आहे ना, तो ईश्वर. त्यामुळे तो कसा आहे, त्याचा रंग कसा आहे माहिती आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा खोटं बोलावं लागलं, म्हणून आज ब्रह्मदेवाची पूजा होत नाही कधीही. अच्छा. कारण एकदा स्पर्धा लागली, म्हणजे सुरू झाली परीक्षा, की हे जे चैतन्य कसं आहे ते सांगा म्हणून. त्या ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू तिघेजण, हे ब्रह्म विष्णू शंकर म्हणजे शिव, हे रजोगुण तमोगुण सत्वगुणाचं प्रतीक आहे आणि त्यांचं ते नेतृत्व करत असतात. तर त्यांनी शोधायचा प्रयत्न केला ते चैतन्य आहे कसं. दोघेजण बघून आलेत, दोघांना ते काहीच सापडलं नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं नेती म्हणजे आम्हाला माहिती नाही, आम्ही सांगू शकत नाही हा कुठे आहे, कुठून सुरू झाला, कुठे त्याचा अंत आहे माहिती नाही. म्हणजे शंकर आणि विष्णू. पण ब्रह्मदेवानी खोटं सांगितलं. एका केतकीच्या फुलाला विटनेस म्हणून ठेवलं आणि सांगितलं तिला विचारा मी आलो होतो की नाही इथपर्यंत, आणि इथपर्यंतच ब्रह्म आहे, ह्याच्या पुढे आता ते ब्रह्म नाही आहे म्हणून. आणि त्यामुळे ते खोटे बोलल्यामुळे त्यांना शाप मिळाला आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये ब्रह्मदेवाची पूजा करत नाहीत. तो असत्य बोलला म्हणून. कारण हे जे चैतन्य आहे, चैतन्य किती विशाल आहे, कुणालाच त्याचा आजपर्यंत अंत सापडलेला नाही. जसं विज्ञानामध्ये म्हणतात कृष्णविवर केवढं आहे सांगता नाही येणार. एकदा त्याच्यात आतमध्ये गेलं की कुठे जाऊ त्याचा पत्ताच नाही. अशी कितीतरी कृष्णविवर ह्या आपल्या आकाशगंगेमध्ये आहेत. अशा असंख्य आकाशगंगा आहेत की तिथे आजसुद्धा गुह्य म्हणजे गुह्य आहे. म्हणून ते आमच्या वेदांनी सांगितलं नेती माहिती नाही असं. त्यामुळे हे जे चैतन्य आहे, हा जो ईश्वर आहे, हा सगळीकडे आहे. जे चैतन्य प्रत्येक कणाकणात आहे, म्हणून ते मी सांगितलं अणुरेणूत देव आहे. नरेंद्र म्हणे शोधून पाहे की हे चैतन्य कणाकणामध्ये आहे. आणि तुमची ज्या आध्यात्मिक बैठक सात्विकतेमुळे तशी निर्माण होते, त्या तुम्हाला चराचरामध्ये जे चैतन्य आहे ते जाणवतं. त्याची अनुभूती येते की अरे त्या अर्थीत तो त्या शेणामध्ये आहे पण वळवळतोय, याचा अर्थ त्याचे चैतन्य आहे. किंवा हा एवढा मोठा प्रसंग आला, त्या प्रसंगामधून सुद्धा तो हटत नाही आहे, याचा अर्थ ते चैतन्य आहे. म्हणजे चैतन्य नाही अशी जागाच नाही कुठे असं. आणि त्या चैतन्याचा शोध जो आहे तो मनुष्य जन्मात आल्यानंतर घेतला पाहिजे असं आमची शास्त्र सांगतं, अध्यात्मशास्त्र सांगतं की तुम्ही लौकिक कितीही प्रगती केली तरीसुद्धा जोपर्यंत या चैतन्याचा शोध तुम्ही घेत नाहीत तोपर्यंत तुम्ही मुक्त नाही. त्याचं नाव मुक्ती.